माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10वी गणित भाग 1 याच्यामध्ये जे प्रकरण क्रमांक 2 आहे वर्ग समीकरणे, तर त्या वर्ग समीकरण प्रकरणामधला सराव संच 2.5 जो आहे, तर त्याच्यातला प्रश्न क्रमांक 5 x वर्ग वजा 4kx अधिक k अधिक 3 या वर्ग समीकरणाच्या मुळांची बेरीज ही त्याच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. तर k ची किंमत किती येते ते आपण काय करायचं याच्यात शोधायचं आहे. तर सुरुवात कशी करायची की समजा जे हे वर्ग समीकरण आहे त्याचं एक मूळ अल्फा आहे आणि दुसरं मूळ समजा बीटा आहे. म्हणजे समजा अल्फा व बीटा ही वर्ग समीकरणाची मुळे आहेत, कारण इथं मुळांची बेरीज आणि गुणाकार दिला, त्यामुळे जी मुळं आहेत त्याला काय म्हणलं अल्फा आणि बीटा. आता दिलेलं वर्ग समीकरण पहिल्यांदा लिहूया. म्हणजे एक्स वर्ग वजा 4kx अधिक k अधिक 3 बरोबर 0. तर हे समीकरण घेतल्यानंतर इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण ए बी आणि सी च्या किमती शोधून काढायच्या. तर काय करायचं ए बी आणि सी च्या किमती. तर ए ची किंमत म्हणजे काय, तर एक्स वर्गाला लागून किती संख्या आहे बघा, तर काही नाही म्हणजे किती घ्यायची 1, म्हणजे ए ची किंमत किती आली 1. तसं एक्स ला लागून संख्या किती आहे बघा, तर एक्स ला लागून जी संख्या आहे ती आहे वजा 4x वजा 4k. एक्स सोडून द्यायचा वजा 4k आणि सी ची किंमत काय, तर हे राहिलेलं k अधिक 3. तर ह्या किमती शोधून घेतल्या. आता अल्फा आणि बीटा ही जर वर्ग समीकरणाची मुळं असतील तर हे सूत्र वापरायचं अल्फा अधिक बीटा बरोबर वजा बी छेद ए. तर वजा बी छेद ए म्हणजे वजा बी ची किंमत किती आहे, तर वजा 4k. तर ती इथे ठेवतोय मी वजा 4k. छेदामध्ये ए ची किंमत किती आहे 1. तर हे वजा वजा काय होतील अधिक, म्हणजे 4k. दोन्ही ऋण ऋण धन होतील आणि छेदात 1 लिहायची गरज नाही, म्हणजे फक्त किती येणार 4k. त्यानंतर दुसरं शोधायचं अल्फा गुणिले बीटा. तर अल्फा गुणिले बीटा म्हणजे काय सी छेद ए. तर सी ची किंमत किती आहे, सी ची किंमत आहे k अधिक 3 छेद ए ची किंमत किती घ्यायची 1. k अधिक 3 छेद 1 म्हणजेच काय लिहिणार k अधिक 3. तर ह्या दोन गोष्टी शोधून घ्यायच्या. आता इथे दिलंय वर्ग समीकरणात मुळांची बेरीज म्हणजे कोण, अल्फा अधिक बीटा ही मुळांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. मुळांचा गुणाकार म्हणजे अल्फा गुणिले बीटा याच्या काय आहे दुप्पट म्हणजे गुणिले किती करायचे 2. मग आता अल्फा अधिक बीटा याची किंमत किती आहे 4k. तर त्याच्यानंतर 2 गुणिले अल्फा गुणिले बीटा ही अल्फा अधिक बीटाची किंमत आली 4k. अल्फा गुणिले बीटा किती आहे k अधिक 3. ओके. तर 4k बरोबर 2 ने आतमध्ये गुणलं तर 2 गुणिले k म्हणजे 2k आणि 2 गुणिले 3 केले तर 2 गुणिले 3 किती येणार 2 त्रिक 6 येणार. ओके. जर k ची किंमत पाहिजे असेल तर हा अधिक इकडे येऊन काय होणार वजा, म्हणजे 4k वजा 2k म्हणजे किती येणार बरोबर 6. तर 4 मधून 2 गेले, किती उरले 4 मधून 2 गेले तर 2k बरोबर 6. आता गुणिले इकडे येऊन काय होणार भागिले, म्हणजे k बरोबर 6 भागिले 2 म्हणजेच k ची किंमत किती येणार 2 त्रिक 6 म्हणजे 2 त्रिक 6 म्हणजे k ची किंमत किती आली 3. आणि तेच आपल्याला प्रश्नामध्ये शोधायचं होतं, k ची किंमत किती येते ते शोधा. तर k ची किंमत किती आलेली आहे 3.